हाय फ्रेंड्स, स्वागत आहे वैशाली किचन मराठीमध्ये। आज आपण इन्स्टंट कोकोनट लाडू कशी बनवायचे ते बघून घेऊया, ते पण फक्त 2 इंग्रेडिएंट्समध्ये। आज आपण कोकोनट लाडू बनवणार आहेत आणि खास म्हणजे इथे गॅस न चालवता 2 मिनिटात होईल तशा पद्धतीने आपण आज कोकोनट लाडू बनवणार आहेत आणि खायला पण तेवढं जबरदस्त लागते, चवीला खूप छान लागतोय। चला तर मग आजची रेसिपी आपण सुरू करूया। कोकोनट लाडू किंवा नारळाचे लाडू बनवायसाठी इथे मी 1.5 कप किसलेले खोबरं घेतले आहेत। हा खोबर मार्केटमध्ये तुम्हाला इझी भेटतोय आणि 1.5 कपमधून इथे मी 2 ते 3 चम्मच किसलेले खोबर असंच ठेवत आहे, कारण लाडू बनवून झाल्यानंतर वरून थोडीशी लावायच्यासाठी। आता यामध्ये आपण कंडेन्स मिल्क टाकून घ्यायचे। आपल्याला कंडेन्स मिल्क तुम्हाला तुमच्या गोड प्रमाणाने तुम्ही यामध्ये टाकून घ्यायचे आहेत। कंडेन्स मिल्क टाकल्यानंतर व्यवस्थित एकदा छानपैकी हाताने मिक्स करून घ्यायचे। नारळाला कंडेन्स मिल्क छानपैकी लागायला पाहिजे तशा पद्धतीने आपण व्यवस्थित हाताने मिक्स करून घ्यायचे आहेत। व्यवस्थित मिक्स करून घेतले आहेत। अजून थोडेसे आपल्याला यामध्ये कंडेन्स मिल्क लागेल, इथे मी अजून थोडेसे कंडेन्स मिल्क टाकत आहे। लाडू बनवायला यायला पाहिजे तेवढं आपल्याला यामध्ये कंडेन्स मिल्क टाकायचं आहे आणि गोड किती हवे तेवढं यामध्ये कंडेन्स मिल्क टाकून घ्यायचे। कंडेन्स मिल्क टाकल्यानंतर व्यवस्थित परत मिक्स करून घ्यायचे छानपैकी। व्यवस्थित मिक्स करून घेतले आहे, तुम्ही इथे बघू शकता आपला लाडू छान बनत आहे। आता आपण एक एक लाडू बनवून घ्यायचे। त्यानंतर इथे मी किसलेली खोबर ठेवले आहेत, वरून थोडीशी लाडूला लावायच्यासाठी ते लावून घ्यायचे आहेत आणि अशा प्रकारे एक एक लाडू झाल्यानंतर वरून थोडीशी किसलेली खोबर लावले तर छानपैकी आपला लाडू अजूनही सुंदर दिसतोय। वरून पाहिजे तर तुम्ही ड्रायफ्रूट्स ठेवू शकता, इथे मी मनुका वापरले आहेत वरून लावायच्यासाठी। जर तसं जमत नाही असले तर तुम्हाला मनुका ठेवायला लाडू बनवताना एक एक मनुका यामध्ये मिक्स करून घ्यायचे, लाडू बनवून घ्यायचे अशा प्रकारे आणि हा किसलेली खोबरं थोडीशी वरून लावून घ्यायचे आहेत। तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कोणताही ड्रायफ्रूट्स लावले तर चालेल, काही हरकत नाही, नाही लावले तर पण चालेल। आता आपला लाडू बनून तयार आहेत। तर बघितलं ना मित्रांनो, इन्स्टंट कोकोनट लाडू कसे बनवायचं म्हणून खूप इझी रेसिपी आहे। जर तुम्हाला गोड खायचं भरपूर इच्छा झाली तर तुम्ही 2 मिनिटात हा लाडू बनवून खाऊ शकतात। खूप इझी रेसिपी आहेत। आता बाकीचं पण लाडू असंच बनवून घ्यायचे आहेत। खूप इझी रेसिपी आहे, नक्की तुम्ही एकदा करून पहा, तुम्हाला पण खूपच आवडेल। रेसिपी आवडली असले तर प्लीज लाईक करा आणि शेअर करा, सबस्क्राईब करा। परत भेटूया एक असंच छान छान रेसिपी बरोबर। तोपर्यंत मस्त खा आणि मस्त रहा।